मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM. ऐकूयात मालिका सोयरे सहचर. आज या मालिकेचा 10वा भाग प्रसारित करतो आहोत. या भागामध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये प्राण्यांविषयीचे बदललेले कायदे याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत सारंग राजवाडे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे RJ मैत्रे हिने. नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCTs इन्फिनिटी 90.4 FM आणि मी तुमच्यासोबत आहे तुमची रेडिओ मैत्रीण RJ मैत्रे. सोयरे सहचर या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण या मालिकेमध्ये प्राण्यांविषयी बोलतो आहोत, प्राण्यांच्या वेलबिंगविषयी बोलतो आहोत. अनेक गोष्टी ज्या प्राण्यांविषयी आपल्याला माहीत नाही आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आपण बोलतो आहोत. आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण ट्रॅव्हलिंग विथ पेट्स म्हणजे प्रवासाला जात असताना प्राण्यांची घ्यायची काळजी याविषयी आपण बोललेलो होतो. ह्या एपिसोडमध्ये आपण भारतीय न्यायसंहितेमध्ये प्राण्यांविषयी बदललेले कायदे याविषयी बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहे सारंग आणि वेदांत. हाय मैत्री. तर जसं मी आता इंट्रोमध्ये म्हणाले की आपण अनेक मागचे एपिसोड्स प्राण्यांविषयी बोलतो आहोत. प्राण्यांना प्रवासाला घेऊन जाण्याची काळजी किंवा बेसिक एक रिहॅबिटेशन सेंटर चालवण्यामागे किती यंत्रणा काम करत असते अशा अनेक विषयांवरती आपण प्रकाश टाकलेला आहे. तर आज भारतीय न्यायसंहिता ही फक्त माणसांविषयीचीच आहे हा एक मोठा गैरसमज मला असं वाटतं दूर होईल ह्या विषयातून. तर त्यांच्यासाठी म्हणजे प्राण्यांसाठी कोणकोणते बदल आपल्या न्यायसंहितेनं केलेले आहेत? तुला आठवत असेल आपण मागे एकदा बोललो होतो नो मोर 50 एक ट्रेंडिंग हॅशटॅग अगदी पहिला एपिसोड. सो हा आजचा टॉपिक त्याचाच ऍडव्हान्स्ड डिस्कशन म्हण किंवा त्याच्या रिलेटेडच आहे. आता 1 जुलै 2024 मध्ये भारतीय न्याय संहिता BNS च्या काही इम्प्रूव्हमेंट झाल्या ज्याच्यामध्ये आपले जे जुने कायदे होते म्हणजे अंग्रेजों के जमाने के त्याच्यात काही चेंजेस करून काही डिस्कार्ड केले, काही इम्प्रोव्हाइज केले किंवा त्यात सिव्हिअरिटी ऍड केली. हे सगळं आता मॉडिफिकेशन झाले. त्या प्रोसेसमध्ये ॲनिमल क्रुएल्टी ऍक्ट मध्ये सुद्धा काही चांगले बदल झाले जे खूप ॲनिमल लव्हर्स ची एक डिमांड होती अनेक वर्षांपासून. जे 50 रुपये वगैरे किरकोळ दंड होता ते जरा स्ट्रिंजंट करणं गरजेचं होतं. सो ते लक्षात घेऊन BNS मध्ये आता काही सेक्शन्स स्पेसिफिक जी आहेत ते यासाठीच केलेली आहेत. एक तर पहिले म्हणजे BNS 321 जो 321 जे कलम आहेत ते ॲनिमल्स किंवा तुमच्या पेट असं नाही कुठल्याही प्राण्याला दुर्लक्षित करणे किंवा त्याला अबॅन्डन करणे, बेवारस सोडून देणे या गोष्टींवरती म्हणजे कोणी असं काही कृत्य केलं तर हा BNS 321च्या अंडर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. दुसरं एक आहे जे सलग 5 येते BNS 322 त्याच्यामध्ये फूड पॉइझनिंग झालं किंवा अनेक आपण हे बघतो की जसं आता मध्ये पुण्यातलं जे केस झाली होती ज्याच्यात गोळी मारली किंवा गळफास लावला कुत्र्याला लॅबला. सो या ज्या पनिशमेंट्स आहेत रिलेटेड टू किलिंग ऑफ अन ॲनिमल, मग नॉट नेसेसरीली ते कुत्रं किंवा मांजर आहे ते तुमचं गाढव असू शकतं, घोडा असू शकतो, हत्ती असू शकतो पाळलेला किंवा कॅटल गाय बैल ह्यांच्यावरती सुद्धा जी क्रूरता होते ज्याच्यामध्ये त्यांचा नाहक जीव जाऊ शकतो त्याच्यासाठी 322 कलम आहे. 323 पण सिमिलर आहे जे आपलं IPC सेक्शन 11 होतं जे स्पेसिफिकली फूड पॉइझनिंग रिलेटेडच आपण हे करतो की खाण्यातून विषबाधा होणे
किंवा जाणीवपूर्वक खायला द्यायचं ज्याच्यातून त्यांचा जीव जाईल. सो ह्याच्यासाठी 323 सेक्शन आहे BNSचं. 324 सेक्शन जे आहे ते जे आपण हे होतं की बैलांमध्ये किंवा कोंबड्यांमध्ये भांडणं जी लावतात, जो एक गेम म्हणून बघितला जातो, त्यांचे फाईट्स जे आपण म्हणतो, कॉक फाईट एक्झॅक्टली. किंवा काही काही देशांमध्ये तर हे पण आहे की त्यांना दारू वगैरे पाजतात की मग ते कंट्रोलमध्ये राहत नाही. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCETs इन्फिनिटी, PCETs इन्फिनिटी, PCETs इन्फिनिटी, PCETs इन्फिनिटी. PCETs इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM. ऐकूयात मालिका सोयरे सहचर. आज या मालिकेचा 10वा भाग प्रसारित करतो आहोत. या भागामध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये प्राण्यांविषयीचे बदललेले कायदे याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत सारंग राजवाडे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे RJ मैत्रे हिने. नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCETs इन्फिनिटी 90.4 FM आणि मी तुमच्यासोबत आहे तुमची रेडिओ मैत्रीण RJ मैत्रे. सोयरे सहचर या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण या मालिकेमध्ये प्राण्यांविषयी बोलतो आहोत, प्राण्यांच्या वेलबिंगविषयी बोलतो आहोत. अनेक गोष्टी ज्या प्राण्यांविषयी आपल्याला माहीत नाही आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आपण बोलतो आहोत. आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण ट्रॅव्हलिंग विथ पेट्स म्हणजे प्रवासाला जात असताना प्राण्यांची घ्यायची काळजी याविषयी आपण बोललेलो होतो. ह्या एपिसोडमध्ये आपण भारतीय न्यायसंहितेमध्ये प्राण्यांविषयी बदललेले कायदे याविषयी बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहे सारंग आणि वेदांत. हाय मैत्री. तर जसं मी आता इंट्रोमध्ये म्हणाले की आपण अनेक मागचे एपिसोड्स प्राण्यांविषयी बोलतो आहोत. प्राण्यांना प्रवासाला घेऊन जाण्याची काळजी किंवा बेसिक एक रिहॅबिटेशन सेंटर चालवण्यामागे किती यंत्रणा काम करत असते अशा अनेक विषयांवरती आपण प्रकाश टाकलेला आहे. तर आज भारतीय न्यायसंहिता ही फक्त माणसांविषयीचीच आहे हा एक मोठा गैरसमज मला असं वाटतं दूर होईल ह्या विषयातून. तर त्यांच्यासाठी म्हणजे प्राण्यांसाठी कोणकोणते बदल आपल्या न्यायसंहितेनं केलेले आहेत? तुला आठवत असेल आपण मागे एकदा बोललो होतो नो मोर 50 एक ट्रेंडिंग हॅशटॅग होता, अगदी पहिला एपिसोड. सो हा आजचा टॉपिक त्याचाच ॲडव्हान्स्ड डिस्कशन म्हण किंवा त्याच्या रिलेटेडच आहे. आत्ता 1 जुलै 2024 मध्ये भारतीय न्याय संहिता BNS च्या काही इम्प्रूव्हमेंट झाल्या ज्याच्यामध्ये आपले जे जुने कायदे होते म्हणजे अंग्रेजों के जमाने के त्याच्यात काही चेंजेस करून काही डिस्कार्ड केले, काही इम्प्रोव्हाइज केले किंवा त्यात सिव्हिअरिटी ऍड केली. हे सगळं आता मॉडिफिकेशन झाले. त्या प्रोसेसमध्ये ॲनिमल क्रुएल्टी ऍक्ट मध्ये सुद्धा काही चांगले बदल झाले जे खूप ॲनिमल लव्हर्स ची एक डिमांड होती अनेक वर्षांपासून. जे 50 रुपये वगैरे किरकोळ दंड होता ते जरा स्ट्रिंजंट करणं गरजेचं होतं. सो ते लक्षात घेऊन BNS मध्ये आता काही सेक्शन्स स्पेसिफिक जी आहेत ते यासाठीच केलेली आहेत. एक तर पहिले म्हणजे BNS 321 जो 321 जे कलम आहेत ते ॲनिमल्स किंवा तुमच्या पेट असणे कुठल्याही प्राण्याला दुर्लक्षित करणे किंवा त्याला अबॅन्डन करणे, बेवारस सोडून देणे या गोष्टींवरती म्हणजे कोणी असं काही कृत्य केलं तर हा BNS 321 च्या अंडर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. दुसरं एक आहे जे सलग 5 येते BNS 322 त्याच्यामध्ये फूड पॉइझनिंग झालं किंवा अनेक आपण हे बघतो की
जसं आता मध्ये पुण्यातलं जे केस झाली होती ज्यात गोळी मारली किंवा गळफास लावला कुत्र्याला लॅबला. सो या ज्या पनिशमेंट्स आहेत रिलेटेड टू किलिंग ऑफ अन ॲनिमल, मग नॉट नेसेसरीली ते कुत्रं किंवा मांजर आहे, ते तुमचं गाढव असू शकतं, घोडा असू शकतो, हत्ती असू शकतो पाळलेला, किंवा कॅटल गाय बैल, ह्यांच्यावरती सुद्धा जी क्रूरता होते ज्याच्यामध्ये त्यांचा नाहक जीव जाऊ शकतो, त्याच्यासाठी 322 कलम आहे. 323 पण सिमिलर आहे जे आपलं IPC सेक्शन 11 होतं, जे स्पेसिफिकली फूड पॉइझनिंग रिलेटेडच आपण हे करतो की खाण्यातून विषबाधा होणे किंवा जाणीवपूर्वक खायला द्यायचं ज्याच्यातून त्यांचा जीव जाईल. सो ह्याच्यासाठी 323 सेक्शन आहे BNSचं. 324 सेक्शन जे ते जे आपण हे होतं की बैलांमध्ये किंवा कोंबड्यांमध्ये भांडणं जी लावतात, जो एक गेम म्हणून बघितला जातो, त्यांचे फाईट्स जे आपण म्हणतो, कॉक फाईट एक्झॅक्टली. किंवा काही काही देशांमध्ये तर हे पण आहे की त्यांना दारू वगैरे पाजतात की मग ते कंट्रोलमध्ये राहत नाही. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM. ऐकूयात मालिका सोयरे सहचर. आज या मालिकेचा 10वा भाग प्रसारित करतो आहोत. या भागामध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये प्राण्यांविषयीचे बदललेले कायदे याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत सारंग राजवाडे, आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे RJ मैत्रे हिने. नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCTs इन्फिनिटी 90.4 FM आणि मी तुमच्यासोबत आहे तुमची रेडिओ मैत्रीण RJ मैत्रे. सोयरे सहचर या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण या मालिकेमध्ये प्राण्यांविषयी बोलतो आहोत, प्राण्यांच्या वेलबिंगविषयी बोलतो आहोत. अनेक गोष्टी ज्या प्राण्यांविषयी आपल्याला माहीत नाही आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आपण बोलतो आहोत. आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण ट्रॅव्हलिंग विथ पेट्स म्हणजे प्रवासाला जात असताना प्राण्यांची घ्यायची काळजी याविषयी आपण बोललेलो होतो. ह्या एपिसोडमध्ये आपण भारतीय न्यायसंहिता